आणि या मंदिराचा जो दगड आहे, या मंदिराची जी वीट आहे, ती वीट बघा पाण्यावरती तरंगते आज सुद्धा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मित्रांनो भगवान पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्री हरी विष्णू. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून अशी रहस्यमय माहिती आपण ऐकणार आहोत की भगवान पुरुषोत्तमाचं जे मंदिर आहे, एकमेव मंदिर आहे आपल्या भारत देशामध्ये. आणि या मंदिराचं रहस्य आज आपण जाणणार आहोत. हे मंदिर कुठे आहे, भगवान पुरुषोत्तम या ठिकाणी का प्रकट झाले, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, हे मंदिर कुणी बांधलं, या पाठीमागचं रहस्य सगळं जाणणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे. काय कारण या अधिक मासामध्ये भगवान पुरुषोत्तमाची महती ऐकली आपण तर तुम्हाला पुण्य जास्त मिळणार आहे, कर्मबंधनातून तुमची मुक्ती होणार आहे. मित्रांनो, आपण या भागातून असताल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तुमच्या गावास. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः अशी कमेंट करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब. चला मित्रांनो, सुंदर अशी भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिराची कथा ऐकूया. प्रथम मंदिर कुठे आहे ते पाहूया आपण. तर मित्रांनो, पुरुषोत्तमपूर हे गाव या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्यातील आहे. बघा, माजलगाव पासून फक्त 22 किलोमीटर अंतरावरती गोदावरी नदीच्या काठावरील असलेल्या पुरुषोत्तमपुरीला भगवान पुरुषोत्तमाचं भारतातील एकमेव मंदिर आहे. मित्रांनो, पुरुषोत्तमपूरला जाण्यासाठी हा रस्ता खराब आहे, भरपूर खराब आहे, परंतु आज त्या ठिकाणी बघा हे सगळं काम चाललंय आणि भव्य असं मंदिर भगवान पुरुषोत्तमाचं. मित्रांनो, या गोदावरी नदीच्या काठावरती दगडी बांधकाम आणि हेमाडपंथी मंदिर आहे त्या ठिकाणी. बघा, जुनं मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे जुनं, राजा रामदेवराव या राजाने बांधले. बघा, हेमाडपंथी मंदिरामध्ये असणारी जी भगवंताची मूर्ती भगवान पुरुषोत्तमाची ही गंधकी शिलेपासून, बघा कुणी तयार केली ना, स्वयंभू मूर्ती. एवढंच नाही तर मित्रांनो, त्या मंदिरामध्ये माता पिता पुत्र म्हणजेच देवादेव महादेव, माता पार्वती आणि पुत्र गणपती बाप्पा त्यांच्या बी मूर्ती आहेत. मित्रांनो, हे सुद्धा रहस्य. तर मित्रांनो, चला भगवान पुरुषोत्तमाने या ठिकाणी का अवतार घेतला पुरुषोत्तम, याची सुंदर अशी कथा आपण ऐकूया. विश्वासानं ऐका. मित्रांनो, हा जो भाग आहे गोदावरीचा, हा दंडकारण्याचा भाग. मित्रांनो, गोदावरी नदी नव्हती, लक्षात घ्या, तवा भगवंत आल्यात, विचार करा. म्हणजे सुंदर अशा आपण प्रथम गोदावरी नदीच्या उगमाचं थोडंसं जाणून घेऊया. मित्रांनो, हा जो गोदावरीचा परिसर आहे त्या ठिकाणी गौतम ऋषी राहत होते. आजही त्या ठिकाणी बघा गौतम ऋषींचं मंदिर आहे. आणि गौतम ऋषींचा एक नेम होता की ज्या वेळेला ते प्रदक्षिणा घालायला निघायचे त्यावेळेला ते भाताचे तांदूळ आहेत म्हणजे ते शेतात टाकायचे चाळ. आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला गौतम ऋषी यायचे त्यावेळेला बघा भात परिपक्व असायचा, सगळी ताकद भक्तीची. आणि त्याचे तांदूळ करून त्या साळीचे गौतम ऋषी त्या ठिकाणी बघा जीवन देत होते. मित्रांनो, हे सर्व चाललेलं होतं. काही ऋषीमुनींना वाटलं की गौतम ऋषींना पाप लागावं. मित्रांनो, सगळ्या गोष्टी या कर्मबंधनानुसार होत राहतात. आणि साधू ऋषींनी बाकीच्या काय केले, गाय तयार केली. बघा, गौतम ऋषीच्या शेतामध्ये सोडली. गौतम ऋषींनी पाहिलं की भाताची नासधूस करते गाय. गौतम ऋषींनी त्या ठिकाणी फक्त एक भाताचा साळीचा जो तुकडा आहे तो घेतला आणि त्या गायीला एक तिनका फक्त लांबून असा पिती दाखवली, मारली. क्षणार्धात ती गाय त्या ठिकाणी खाली पडली आणि मृत्यूमुखी पडली. 1000 ऋषी त्या ठिकाणी जमा झाले. म्हणले गौतम ऋषींना फार मोठं पाप लागले, गायीच्या मृत्यूचं पातक. आता यांना 1000 वर्ष तपश्चर्या करावी लागेल तेव्हा ती पातक फिटेल. याची कथा फार मोठी. मित्रांनो, गायी कोण होती, सगळं डाव कुणी केला, ही कथा मोठी, पण थोडक्यात आपल्याला सांगतोय. आज आपला पुरुषोत्तमाची माहिती जाणणार होता. आणि मित्रांनो, गौतम ऋषी ब्रह्मगिरी पर्वतावरती गेले आणि 1000 वर्ष तपश्चर्या केली. आणि भगवान श्री हरी विष्णुदेव म्हणजेच ब्रह्म विष्णू महेश त्या ठिकाणी प्रकट झाले, प्रसन्न झाले आणि त्यांचं पातक नष्ट झालं. परंतु मित्रांनो, देवादेव महादेवांनी जटा आपटल्या ब्रह्मगिरीवरती आणि गोदावरी नदीचा उगम झाला. आणि तीच गोदावरी मित्रांनो या पुरुषोत्तमपुरीला आली. बघा पुढे घटना कशा घडतात. आणि मित्रांनो, गौतम ऋषी आणि त्या भागामध्ये 1000 ऋषी होत्या. कारण नाशिक पासून पंचवटी पासून तो जो भाग होता तो दंडकारण्याचा होता, त्यामुळे ऋषी भरपूर होते. आणि ऋषी त्या ठिकाणी घोर तपश्चर्या, होम, यज्ञ त्यांचं चालूच होतं. आणि त्याच भागामध्ये शार्दुलेश्वर नावाचा राक्षस आला. बघा, फार भयंकर मोठा राक्षस. आणि या राक्षसाचा गुरु गयासूर होता. तर त्याच्या गुरुने सांगितलं या शार्दुलेश्वराला की साधू ऋषी मुनींचा तू एक यज्ञ नष्ट केला ना की मला 100 वर्षाचं आयुष्य वाढते. बघा, तू यज्ञ नष्ट कर. असं सांगितल्याबरोबर या शार्दुलेश्वरानं साधू ऋषी मुनींची यज्ञ नष्ट करायला चालू केले. बघा, तो मारू लागला. देवी देवतांची पूजा बंद झाली. आसपास नावच घेऊन देत नव्हता. तो यज्ञ केला की नष्ट करून टाकायचा. आणि त्यावेळी गौतम ऋषींनी भगवान श्री हरी विष्णुदेवांची तपश्चर्या केली. म्हणली, देवा, या पृथ्वीवरचा धर्म संपायला लागलाय.
तुमची पूजा बंद झाली, यज्ञ कुणी करू शकत नाही, यज्ञाचं फळ तुम्हाला मिळणार कसं? लक्षात घ्या, यज्ञाचा फळाचा अधिकार भगवान श्री विष्णुदेवांचा आहे. आणि भगवान श्री हरी विष्णुदेव या पृथ्वीवरती प्रकट झाले मित्रांनो, या गोदावरीच्या काठावरती. आणि भगवंतानं या शार्दूलेश्वर राक्षसाला मारण्यासाठी पुरुषोत्तम अवतार घेतला आणि आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि या शार्दूलेश्वर राक्षसाचं बघा मुंडकं दाढा वेगळं. आणि त्या ठिकाणी गौतम ऋषींनी सांगितलं की भगवंता, आता अधिक मास चालले ना, अधिक मास चालल्यामुळं पुरुषोत्तम अवतारामध्ये तुम्हाला राहावं लागेल या ठिकाणी आणि भक्तांना दर्शन द्यायला लागेल आणि या विश्वाचं रक्षण करावं. लक्षात घ्या, गौतम ऋषींनी सांगितलं आणि भगवंत तथास्तु म्हटले. आणि म्हणून स्वयंभू स्वरूपामध्ये पुरुषोत्तम भगवंत या गोदावरीच्या काठावरती राहू लागले. एवढंच नाही तर मित्रांनो, शार्दूलेश्वर राक्षसाला भगवंतानं सुदर्शन चक्रानं मारलं, सुदर्शन चक्र रक्तात भिजलं होतं. आणि हे सुदर्शन चक्र प्रत्यक्षात भगवंतानं गोदावरीच्या नदीमध्ये धुतलं बघा. चक्रेश्वर त्या ठिकाणी तीर्थ तयार झालं. आणि मित्रांनो, मंदिराचं जर सांगायचं म्हणलं तर जुनं जे मंदिर आहे 800 ते 900 वर्षापूर्वी हिमाडपंथी मंदिर दगडात बांधले बघा. राजा रामदेव राय या राजानं भव्य मंदिर उभं केलं, कोरीव दगडी काम. आणि मंदिराला जी वीट आणली होती ती वीट पाण्यावरती तरंगते बघा. कुठेही तुम्ही गोदावरीच्या पाण्यात टाका, आजही तिथे जाऊन बघा तुम्ही, ती वीट आहे की ती पाण्यावरती तरंगणारी वीट. मित्रांनो, आजही त्या ठिकाणी लाखो बांधव या अधिक मासामध्ये भगवान पुरुषोत्तमाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी जातात. परंतु नतमस्तक होण्याच्या अगोदर त्या चक्रेश्वर तीर्थामध्ये स्नान करतात गोदावरीच्या, मग भगवंताच्या पाया पडतात. आज सुद्धा एवढं रहस्य आहे. आणि आज त्या ठिकाणी मित्रांनो भव्य असं मंदिर उभं राहते, अतिशय भव्य, की जगालाही हेवा वाटावा असं मंदिर उभं राहते बघा. मित्रांनो, बीडचे आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणून त्यांनी 54 कोटी आणि 56 लाख हा निधी या भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिराला दिला आणि या मंदिराचं काम वेगानं चालू झालं. जुनं मंदिर त्या ठिकाणी काढलं गेलं हेमाडपंथी आणि भव्य मंदिर आज उभं राहते. आणि मित्रांनो, मंदिर जे उभं राहते हेमाडपंथी पहिले तसंच उभं राहते, परंतु सगळ्या सुखसुविधा त्या ठिकाणी मिळणार आहेत, रस्ते चांगले होणार आहेत, मंदिर तर छान उभं राहणारच आहे, मंदिराची पार्किंग व्यवस्था, भक्त निवास मोठा उभा राहणार आहे. 2 ते 3 वर्षाच्या काळात हे मंदिर उभं राहील. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंत त्या ठिकाणी आजही येतो. कुणीही त्या ठिकाणची मूर्ती तयार केली नाही बघा. या गंधकी शिळेपासून असणारी जी चतुर्भुज मूर्ती, गदा चक्र हातामध्ये आहेत भगवंताच्या. म्हणून मित्रांनो, अवश्य या ठिकाणी आपण जा भगवान पुरुषोत्तमाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी. अवश्य. बीडमधला माजलगाव तालुका, तिथून 22 किलोमीटर अंतरावर पुरुषोत्तम नगरी, गोदावरी नदीच्या काठावर. मित्रांनो, देशामधलं पहिलं मंदिर आहे, भगवंताने अवतार घातला, एवढा अभिमान आपल्याला असावा या महाराष्ट्राबद्दल. सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल तर आम्हाला फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट करा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आपण त्या भागातून असताल, माजलगाव बीडच्या, आपण त्या ठिकाणी गेला असताल तर तुमच्या गावासहित आम्हाला कमेंट करा की आम्ही त्या ठिकाणी गेलतो, अभिमानानं करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.